जसं काही देवाने एक आदेश दिलेला आहे की तू फक्त हा हप्ता भर, या पद्धतीनं लोक सगळे हप्ते भरत असतात आणि त्यामुळं खूप मोठं आर्थिक नुकसान स्वतःचं ते करून घेतात. अतिशय सिंपल एक्सरसाइज आहे की तुम्ही 10 लाख रुपयाची FD बँकेमध्ये, कार लोन चालू आहे 4 लाखाचं. विचारलं हे का नाही भरत तुम्ही? नाही, त्याचा मला इन्कम टॅक्सला फायदा. इन्कम टॅक्सचा फायदा गृह कर्जाचा आहे, गाडीच्या कर्जाचा. अशी काही फुटपट्टी लावता येते का की मी कर्ज कसं घ्यायचं? घरासाठी कर्ज हवं त्यांना सांगा, थांबा मी लिहून घेतो व्यवस्थित. मुद्दल 40 लाख, प्रोसेसिंग फी किती? ते म्हणणार की सर तुमच्यासाठी फ्री, आमची ऑफर झाली. बरं, व्याजदर किती? 8.5%. परतफेड कालावधी 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. मला जर प्रीपेमेंट करायचं आहे तर तुमचे काही चार्जेस आहेत का? कुठलाही बँकेचा माणूस असा बंदूक घेऊन तुमच्याकडे येत नाही, हे सही कर आणि घे हे 10 लाख रुपये. हे तुम्ही जाता बँकेत, थंडी, वारा, ऊन, पाऊस काही असू द्या, व्याज चालू असतं, तुम्हाला ते व्याज फेडावंच लागतं. सर तुमचं घर खूप छान आहे, खूप चांगला चॉईस आहे तुमचा, मी बघितलं की तुम्ही खूप कमी वयात घर घेतलंय सर. सर एकदम काही प्रश्नच विचारत नाही, कुठे सही करू सांग फक्त, आणि सही करून टाकणार. पूरी कायनात जुट चुकी आहे आपको कर्ज बाजारी करणे में. एस्पेशली जे 25 ते 30 वयोगटातली मुलं आहेत त्यांच्यावरती लग्न ठरण्यासाठी घर असणं हे कुठेतरी प्रेशर आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी यंगस्टर्स कर्जबाजारी होतात असं वाटत नाही का तुम्हाला? कर्जाबद्दल एवढी निगेटिव्हिटी का? म्हणजे 30% खाली जरी EMI असला तरी असं असतं की लवकर कर्ज संपवून टाका. बहुतेक बँक ऑनलाईन लोन प्रीपेमेंट करू देत नाही. ते सांगतात तुम्ही ब्रांचला या, मला चेक द्या आणि मगच आम्ही ते तुमच्या कर्जात जमा करू. का बरं असं? त्याचं कारण म्हणजे हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या मोस्ट अँटिसिपेटेड सिरीजमध्ये. कारण मी खूप दिवस झाला सरांच्या मागे लागलोय की आपण कर्जावरती बोलूया. आणि जेव्हा धनदौलत सुरू पण केलं तेव्हा आम्ही बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करत होतो आणि तेव्हा लक्षात आलं की आपल्या आर्थिक साक्षरतेमध्ये किंवा खरं तर असाक्षरतेमध्ये मेजर जो घोटाळा होतोय तो म्हणजे कर्ज समजून घेण्यात. आणि कुठेतरी आपण वेगळ्या अप्रोचनी बघतोय, चुकीचा बरोबर हे आपण अर्थात एपिसोडमध्ये समजून घेऊ. कर्ज म्हणजे नक्की काय? कोणी घेतलं पाहिजे, कोणी नाही घेतलं पाहिजे? कर्ज म्हणजे अगदी दिवाळखोरीच झाली का? आणि कर्ज म्हणजे झालं आयुष्यातनं वाटोळं लागलं, किंवा कर्ज घेतल्याशिवाय श्रीमंतच होता येत नाही वगैरे, अशा अनेक कल्पना आपण डिस्कस करत असतो मित्रांमध्ये, एस्पेशली एंटरप्रेन्युअर्समध्ये. पण नक्की कर्जाकडे कोणत्या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे? कर्ज माझ्यासाठी आहे, नाही आहे? आणि छुप कर्ज काय असतात, म्हणजे क्रेडिट कार्ड असेल, बाय नाव पे लेटर सारख्या गोष्टी असतील, नक्की कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी ह्याच्याकडे बघितलं पाहिजे? आणि कर्ज म्हणजे दिवाळखोरी का कर्ज म्हणजे उन्नतीचं साधन, नक्की काय? हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माझे मेंटर, CA मित्र, CA अभिजित कोळपकर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर चार्टर्ड अकाउंटन्सीची प्रॅक्टिस करतायत. सरांचं याआधी अर्थसाक्षरवा नावाचं एक बेस्ट सेलिंग बुक येऊन गेलेलं आहे, त्याच्या 60,000हून जास्त कॉपी झालेल्या आहेत. ते 3 लँग्वेजेसमध्ये ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे, अजून 4 लँग्वेजेसमध्ये ते पब्लिश होणार आहे. ते बेस्ट सेलिंग बुक आहे आणि त्यांनी लिटरली महाराष्ट्रात काय भारतात एक वेव आलेली आहे अर्थसाक्षरतेची. खूप सारी कॉन्व्हर्सेशन्स त्या पुस्तकांनी चालू केली आहेत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला जेन्युनली कर्ज म्हणलं की इधर लोकांना भीती वाटते किंवा ऑपॉर्च्युनिटी वाटते. कर्ज म्हणजे काय? इथून सुरुवात करूया अगदी बेसिक लेवलपासून. धन्यवाद शार्दूल, तुम्ही मला अमुक तमुकच्या या प्लॅटफॉर्मवर बोलवलं. तर कर्ज म्हणजे काय याचं उत्तर व्यक्तिसापेक्ष आहे. आपल्याला एखादी वस्तू विकत घ्यायची किंवा आपल्याला एखादी मालमत्ता विकत घ्यायची, आपल्याकडं पुरेसे पैसे नाहीत तर आपण बँकेकडं जातो. बँक तुम्हाला कमी पडलेली रक्कम कर्ज म्हणून देते. ते ठराविक काळात तुम्हाला परतफेड करायची असते. EMIच्या स्वरूपात तुम्ही दरमहा ती परतफेड करता आणि ते कर्ज ठरवलेल्या कालावधीत संपतं. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं, तुम्ही घर विकत घेताय, घराचं कर्ज म्हणजे 50 लाख रुपये घराची किंमत आहे. बँक तुम्हाला सांगणार की तुमचं डाऊन पेमेंट साधारणपणे 20% हवं आणि 40 लाखाचं कर्ज बँक देऊ शकते. 40 लाखाच्या कर्जाची परतफेड 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष किंवा 25 वर्ष या कालावधीमध्ये जशी होईल त्यानुसार आणि व्याजदर किती आहे त्यानुसार तुमचा EMI बदलतो. मी आत्ता जेव्हा कर्ज घेतो तेव्हा तो बऱ्याचदा इमोशनली घेतला जातो तो डिसिजन.
तो विचार करून नंबर्स समोर ठेवून नाही घेतला जात. हे का होतंय आणि तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे मुळात? पहिली गोष्ट, तुम्हाला कर्जाची गरज आहे का? मग कशासाठी कर्ज घेताय? तुम्ही गृहकर्ज घेताय, वाहन कर्ज घेताय, पर्सनल लोन घेताय, ह्याचा तुम्ही एक शांततेने विचार करायला हवा. म्हणजे इव्हन लोकं बँकरशी बोलताना सुद्धा तोंडी गोष्टी करतात. तर या गोष्टी लिहायला हव्यात. एक कागदावर नाही, एक तुमच्याकडं स्वतःची मोठ्या आर्थिक निर्णयांसाठी एक डायरी हवी. डॉन सिनेमा होता हां, जुना, त्यात त्या डॉनची लाल डायरी होती. तशी बरोबर. तुमच्याकडं तुमची आर्थिक निर्णयाची डायरी हवी आणि त्यात गोष्टी लिहायला हव्यात. म्हणजे तुम्ही बँकरशी बोलताय, की मला 40,00,000चं घरासाठी कर्ज हवं आहे. तर त्यांना सांगा, थांबा मी लिहून घेतो व्यवस्थित. मुद्दल 40,00,000, प्रोसेसिंग फी किती? ते म्हणणार, की सर तुमच्यासाठी फ्री, आमची ऑफर हं. चालू आहे. बरं, व्याजदर किती? 8.5%. परतफेड कालावधी 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. याचे EMI काय काय येतात? मला जर प्रीपेमेंट करायचं आहे, तर तुमचे काही चार्जेस आहेत का? आणि तुम्ही त्यांना जे काही प्रश्न विचाराल ते कुठेतरी नोंद करून ठेवा. हं. आणि त्यांना सांगा, की सर किंवा मॅडम, मी अजून 2 ठिकाणी चौकशी करणार आहे. तुमचे हे बेस्ट रेट्स आहेत का? तुम्ही ज्यावेळेस 2-3 ठिकाणी जाल, तुम्हाला अजून चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. हं. पण आपण करतो काय, की जितका समोरचा व्यक्ती फॉलोअप घेतो, आपल्याला गिल्ट फिलिंग येते, की अरे बापरे, हा फॉलोअप घेतोय, आता करायलाच पाहिजे. ह्यांच्याकडनंच कर्ज घ्यायला पाहिजे. तर या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. जर होम लोनचं प्रीपेमेंट केलं, तर त्याला कुठलीही पेनल्टी नाही आहे. पण बहुतेक बँक ऑनलाईन लोन प्रीपेमेंट करू देत नाही. हं. ते सांगतात, तुम्ही ब्रांचला या, आम्हाला चेक द्या आणि मगच आम्ही ते तुमच्या कर्जात जमा करू. का बरं असं? त्याचं कारण म्हणजे की तुम्ही कंटाळा करणार, त्यांना माहिती आहे. बँकेचा बिझनेस काय आहे? तुम्हाला कर्ज देणं आणि व्याज मिळवणं. बरोबर. तर हे व्याज आपला खर्च आहे. आपलं लक्ष कुठं असतं? मी नवीन घर घेतोय, मी नवीन गाडी घेतोय. मग ती घेत असताना मला बँक कर्ज देतीये म्हणजे मी कुणीतरी फार भारी किंवा ग्रेट आहे मी आणि मग बँक देते. पण बँकेसाठी तुम्ही फक्त ग्राहक आहात. आणि तुम्ही जर जनरली बघितलं तर दे आर सो सॉफ्ट स्पोकन, आर्टिक्युलेट, की सर तुमचं घर खूप छान आहे. खूप चांगला चॉईस आहे तुमचा. तर मी बघितलं की तुम्ही खूप कमी वयात घर घेतलंय सर. मग सर एकदम काही प्रश्नच विचारत नाही. कुठे सही करू सांग फक्त आणि सही करून टाकणार. आणि हे सर्व सुरू असताना तुम्ही एक मोठी जबाबदारी घेत आहात आणि तो कॉन्शियस डिसिजन घ्यायला हवा, की ह्या वर्षीच घर घेतलं पाहिजे का पुढच्या वर्षी घेतलं पाहिजे. गाडी घेताना आपलं बजेट किती, आपण किती EMI भरू शकतो, हे सर्व निर्णय तुम्ही कुठेतरी लिहिले पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस आर्थिक तुमचा फायनान्शियल रिव्ह्यू करत असाल, कधी 3 महिन्याने, 6 महिन्याने, त्यावेळेस ते बघितलं पाहिजे, की माझं गृहकर्ज 9% होतं. मध्ये मी वाचलं, की रेट कमी झाले, तर मी बँकेत चौकशी केली आहे का? त्यांना फोन करून विचारायला पाहिजे, की तुम्ही माझे रेट कमी केलेत का? ते म्हणतील काय, बऱ्याच बँका त्या ऑटोमॅटिकली करतात. पण त्यांनी नाही केलं तर काय? ही तुमची जबाबदारी आहे, की माझा फायदा कुठं-कुठं होऊ बऱ्याच शकतो. बँका त्या लेट करतात. म्हणजे आत्ता रेपो रेट तर त्यांचं 6 महिन्याचं सायकल असतं. काही जणांचं क्वार्टरली सायकल असतं. मुद्दामून ते लेट करतात. बरोबर. आप बऱ्याच लोकांचा समज असा आहे, की एकदा मी हप्ते भरायला सुरुवात केली ना, सगळं ऑटोमॅटिक आहे. माझं काम फक्त हप्ता भरणं आहे. मी प्रीपेमेंट पण करणार नाही. जर माझ्याकडे एक्सेस पैसे आहेत आणि मी ते कर्जात भरून माझं व्याज वाचवू शकतो, तर लोकं तो विचार करत नाही. ॲब्सोल्युटली. नाही, म्हणजे जसं काही देवाने एक आदेश दिलेला आहे, की तू फक्त हा हप्ता भर, या पद्धतीनं लोकं सगळे हप्ते भरत असतात आणि त्यामुळं खूप मोठं आर्थिक नुकसान स्वतःचं ते करून घेतात. मग अतिशय सिंपल एक्सरसाइज आहे, की तुम्ही जर EMI कॅल्क्युलेटरवर किती व्याज भरतोय आपण ह्याचं कागदावर आकडा लिहिला आणि मला हे वाचवायचं ठरवलं, तर तुमचे डोळे उघडतील. कारण खूप लोकांच्या एफ-डीज असतात. 10 लाख रुपयाची एफ-डी बँकेमध्ये आणि इथं कार लोन चालू आहे 4 लाखाचं. मी विचारलं, "हे का नाही भरत तुम्ही?" "नाही, नाही, त्याचा मला इन्कम टॅक्सला फायदा आहे." तर इन्कम टॅक्सचा फायदा गृहकर्जाचा आहे, गाडीच्या कर्जाचा, व्यापारी, उद्योजक यांना डिप्रिसिएशन आणि व्याजाच्या खर्चाचा आहे.
तो सॅलरीड एम्प्लॉईला नाही येतो. हे खूप लोकांना क्लिअर नसतं. आणि इव्हन जो गृहकर्जाचा बेनिफिट आहे व्याज आणि मुद्दल परतफेडीचा, तो जुन्या टॅक्स रेजिममध्ये, हां. नवीन रेजिममध्ये काहीच नाही आहे. जे पहिलं तर 12,00,000पर्यंत टॅक्स नाही आहे. या होम लोनच्या रिपेमेंटचा मला खरंच इन्कम टॅक्सला फायदा होतोय का? हे तुम्ही स्वतः चेक करायला पाहिजे. का खूप अवघड गोष्ट नाही आहे. हे कर्जाचे सर्व कॅल्क्युलेशन अतिशय सोपे, सरळ, साधे आणि सार्वत्रिक माहिती उपलब्ध असलेले आहेत. खूप लोकांनी डोक्यात एक बाऊ केलेलं आहे, काहीतरी अवघड आहे. तुम्हाला इस्रोचं जे आकाशयान जातं ना, त्याच्या फ्युएल एफिशियन्सीचं कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे. तुम्हाला स्वतःच्या कर्जाचं गणित मांडायचं आहे. ते पण जर तुम्हाला समजत नसेल तर बँकेत फोन करा, त्यांना विचारा, त्यांचा वेळ घ्या, मला हे समजावून सांग. 10 वेळा प्रश्न विचारा. त्यांनी आपल्याला कर्ज काय म्हणजे असं उपकार म्हणून "ये ले लो, गरीबो भरो ये" म्हणून दिलेलं नाही आहे. तुम्ही ते व्यवस्थित रिपेमेंट करताय आणि त्यामुळे तुमचा ग्राहक म्हणून हा हक्क आहे की हे मला गणित समजावून सांगा प्लीज, आणि तेही सांगतील. ते काय असं आपण सावकारीच्या काळात नाही आहे. बँकर्स खूप आता एफिशियंट आहेत. त्यांनाही कॉम्पिटिशन आहे, त्यांनाही ग्राहक टिकवायचे आहेत. पण तुम्हाला जर प्रश्नच पडले नाही, तर तुम्हाला येऊन तर कोणी फायदा करून देणार नाही. ही जबाबदारी कोणाची आहे? आपलीच आहे. आपलीच आहे. तर हे सगळं रिव्ह्यूमध्ये यायला पाहिजे. की डॉनची लाल डायरी मेंटेन करा. डायरी मेंटेन करायला पाहिजे. लिहिण्याचे खूप फायदे आहेत. खूप लोकं असं की मला समजलं, काय लक्षात ठेवणार आहे? तुमच्या डोक्यात ऑफिसचे कामं आहेत, तुमच्या घरातल्या गोष्टी आहेत. ते रील बघायला लागल्यावर 2-3 रीलमध्ये सगळं विसरून जातं. हे माझे 3 UPI आहेत. मला 3 UPIचा पासवर्ड विसरतो मी बऱ्याचदा. हो. आणि बुलेट जर्नल म्हणून एक फेमस पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी गोष्टी लिहायचे फायदे सांगितले. तुम्ही ते बाकी कुठं वापरा किंवा नका वापरू. पण मोठे आर्थिक निर्णय घेताना तुम्ही ते कागदावर घ्यायला हवे आणि गणित समजून घ्यायला हवं. त्यांनी म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा ही एक छोटी हॅबिट तुम्हाला खूप फायदा करून देऊ शकते. होम लोन सोडल्यास बाकी EMIची अमाउंट ना अगदी निग्लिजिबल असते आणि Amazon किंवा कुठल्याही साईटवरती गेलात म्हणजे अगदी साधं ₹500 झेप्टोवरनं ऑर्डर करायचं म्हटलं तरी त्याला EMI अवेलेबल आहे. बाय नाऊ पे लेटर अवेलेबल आहे. लक्ष देताना की ₹100 EMI. सो सोपं होतं. EMIला एक कुठेतरी EMIचं व्यसन लागलंय. EMI ॲडिक्ट होऊन जातात. हो, ही फॅक्ट आहे. कारण आपण जसं चर्चा करतोय, की खर्च करत राहणं हे इकॉनॉमीला आवश्यक आहे. त्यामुळं तुम्ही खर्च करण्यासाठी प्रचंड मार्केटिंग कॅम्पेन राबवले जातात आणि यात एक सायकॉलॉजिकल खूप प्रकारे मॅनिप्युलेट केलं जातं. म्हणजे एक सोपं हॅबिट हं. एक सोपं उदाहरण सांगतो. पूर्वी सगळ्या गोष्टीला आपण कॅश वापरायचो. हो. नंतर कार्ड्स आले. आता UPI आलं. UPIमधून तुम्ही खर्च करताना तुम्हाला दुःख होत नाही खर्च केल्यास. बरोबर. फटाफट आपण QR कोड स्कॅन करू. तेच तुम्ही एक बघा एक मी तुम्हाला जसं ते नो सोशल मीडिया किंवा असे नो शुगर चॅलेंज असतात, तसं नो UPI चॅलेंज सांगतो, की तुम्ही 15 दिवस UPI वापरू नका आणि कॅश ATM मधून विड्रॉ करून खर्च करा. तुम्हाला असं पेन होईल, अरे मी ₹500 दिले, ₹700 गेले. तर हा एक सायकॉलॉजिकल ट्रॅप आहे, की तुम्ही खर्च करताय ते तुम्हाला वाटतच नाही मी खर्च करतोय. वॉव! हीच गोष्ट तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताना होते. क्रेडिट कार्ड कॅशबॅक देतात. कार्ड हे काय वाईट गोष्ट नाही. इट इज ॲन एक्सलंट टूल. क्रेडिट कार्डचा वापर चांगल्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. पण तुम्ही क्रेडिट कार्डचे ॲडिक्ट झाले. सगळीकडे क्रेडिट कार्ड स्वाईप करतोय. का? तर कॅशबॅक मिळतात. कॅशबॅक का मिळतात? कारण तुम्ही फूड ऑर्डर करता. फूड का ऑर्डर करता? कॅशबॅक मिळतो म्हणून. आणि ते एका ट्रॅपमध्ये अडकत जाता. मार्केटला तुम्ही खर्च करणारे हवेत. तुमचं उत्पन्न तर काय वाढत नाहीये. मग आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड देतो. आम्ही तुम्हाला कॅशबॅक देतो. तुम्ही खर्च करा आणि आमच्या वस्तू विकत घ्या. ओ घ्या ना, ओ घ्या ना. हे तुम्ही का घेत नाही? मग एक जसा कोणी विक्रेता गळ्यात पडतो, की "अहो घ्या मॅडम, घ्या मॅडम." "हे पळ, मला नाही घ्यायचं तुझ्याकडे. किती गळ्यात पडतो?" तसं हे सगळीकडनं गळ्यात पडणं चालू आहे. तुम्ही मोबाईल उघडा, गळ्यात पडले. रस्त्याने जाताय, गळ्यात पडले. रेडिओ ऐकताय, तिथं आधी गाणे कमी आणि जाहिराती जास्त आहे. कुठेही जा, इंटरनेट उघडा, ॲप उघडा, सगळीकडे जाहिराती आहे.
त्या तुमची गरज निर्माण करतात आणि मग बाय नाऊ पे लेटर, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन सांगतात. ते म्हणतात घ्या ना, हे म्हणतात हे घ्या पैसे, घेऊन टाका. परतफेड कोणाला करायची? तुम्हाला करायची. आणि लोकं यामुळं EMIचे ॲडिक्ट होतात. म्हणजे एखाद्याचं उत्पन्न ₹35,000 आहे. त्या 35 पैकी तो एक ₹18,000 हप्ता भरतोय सगळे मिळून. त्यातला ₹3,000 हप्ता पुढच्या महिन्यात संपतोय. ते त्याच्या लक्षात आल्यावर तो काय करतो? ₹3,000 हप्ता सुरू असणारी नवीन काहीतरी वस्तू विकत घेतो. म्हणजे बी इट व्हाईट गुड्स, गॅजेट्स ऑर एनिथिंग. पण त्याला वाटतं की हे ₹3,000 माझं भागतंय ना उरलेल्या रकमेमध्ये. ₹35,000 उत्पन्न आहे. त्यातल्या ₹18,000 हप्ते जात होते. आता 3,000चे बंद होत आहेत. त्या 3,000चं तुम्ही काय करू शकता? तुम्ही इमर्जन्सी फंड तयार करू शकता. तुम्ही घराच्या डाउन पेमेंटसाठी जर घर घ्यायचं असेल तर त्याचा एक सेपरेट फंड तयार करू शकता. तुम्ही SIP सुरू करू शकता. तुम्ही ते ₹3,000 वापरून जे ₹15,000 आधीचे हप्ते त्यात प्रीपेमेंट करू शकता. म्हणजे तुम्ही लवकर कर्जमुक्त व्हाल. ₹3,000 मजा करू शकता. पण तुम्ही काय करणार? अजून एक EMI अजून एक EMI करणार. त्या EMIमध्ये मोठं प्रमाण हे व्याजाचं आहे. व्याज वाचलं की तुमच्याकडे पैसे शिल्लक राहणार. त्या पैशाची तुम्ही गुंतवणूक करणार. गुंतवणुकीतून अजून फायदा होणार. हे साधारण कर्जमुक्तीचं गणित आहे. पण यासाठी तुम्हाला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. एक तर तुमचं उत्पन्न वाढवणं. ते काही सगळ्यांचं नियमितपणे वाढत नाही. जर तुम्ही खूप चांगलं काम केलं तर ज्यावेळेस कंपनीचं अप्रेझल आहे तेव्हाच वाढणार आहे. तुम्ही जाऊन म्हणाले की "सर मी खूप चांगलं काम केलं. आता माझी सॅलरी वाढवा." सर म्हणतील "या इकडं." हे हार, नारळ, पुष्पगुच्छ घेऊन तुम्ही जा. तर उत्पन्न काही तुमचं रेग्युलरली वाढणार नाहीये. पण त्याच तुलनेत खर्च तर वाढणार आहे. पण तो काही गोष्टीसाठी करावाच लागणार आहे. पण कुठं आपण वाचवू शकतो हे कोणाच्या हातात आहे? आपलं. आपल्या. आणि त्याला मदत कोण करणार आहे तुम्हाला? आपणच करायची. कोणी नाही करणार. आता तुम्हाला काय व्हायचं? राणी मुंगी व्हायचं का कष्टकरी मुंगी व्हायचं? राणी मुंगी व्हायचं. नाही, तुम्हाला माणूस व्हायचं आहे. पण हा तिसरा पर्यायच नव्हता ना. पण मी कुठं म्हणलो होतो तिसरा पर्याय तुम्ही घेऊ नका म्हणून. तर कर्जाच्या बाबतीत तुम्हाला स्वतःच्या फायद्यासाठी कर्जाचा वापर करण्यासाठी माइंडसेट आपला चेंज करावा लागेल आणि तो एका दिवसात होणारं काम नाही. पूर्ण कर्जमुक्त होण्यासाठी किंवा कर्जातून बाहेर येण्यासाठी वर्षानुवर्ष लागू शकतात. आपण जे काही करतोय हे आपण योग्य दिशेने प्रयत्न करतोय का? याचा ॲश्युरन्स तुम्हाला त्या रिव्ह्यू सिस्टमने मिळणार. ती रिव्ह्यू घ्यायचं काम कोणाचं? आपलं. हे सगळी आपली जबाबदारी आहे. कुणीही येऊन म्हणणार नाही, "तू खूप चांगला आहे बाळा. हे असं कर म्हणजे तुझा फायदा होईल." ह्याची पूर्ण काळजी तुम्हाला स्वतःला घ्यायची. पूरी कायनात जुट चुकी है आपको कर्ज बाजारी करने में. तुमच्या हातात आहे त्यातनं बाहेर पडायचं की नाही. कर्ज वाईट नाहीये अजिबात. क्रेडिट कार्ड पण वाईट नाहीये. त्याचा वापर करून आपला फायदा कसा करून घ्यायचा ही पूर्ण जबाबदारी तुमची. आणि जोपर्यंत तुम्ही ही जबाबदारी घेत नाही तोपर्यंत मग म्हणजे तुम्हाला नेट डेट फ्री किंवा कर्जमुक्त किंवा फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचंय. त्याऐवजी तुम्ही नियंत्रणातल्या कर्जातून हातातोंडाशी गाठ आणि कर्जबाजारीपणात जाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की कर्जमुक्त होण्याआधी आपण काही बेसिक गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. कर्जाचे साधारणपणे 2 प्रकार आहेत. चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज. ज्या कर्जातून काहीतरी संपत्ती तयार होते, त्या मालमत्तेतून तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे, तर त्याला चांगलं कर्ज म्हणलं जातं. म्हणजे तुम्ही घर घेतलं, घराची किंमत म्हणजे तुम्ही योग्य किमतीला घेतला असेल, तर त्याची किंमत कालांतरानं वाढत जाते. महागाईनुसार तुमचा EMI कमी वाटायला लागतो. कारण तुमचा पगार दरवर्षी काही का होईना वाढत जातो. आणि तुम्ही ते घर भाड्याने देऊ शकता किंवा नंतर जास्त किमतीला विकू शकता. बरोबर. घरासाठी घेतलेलं कर्ज हे चांगलं कर्ज समजलं जातं. तुम्ही शैक्षणिक कर्ज जर बघितलं तर चांगल्या शिक्षणामुळं तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. तुमचं उत्पन्न वाढतं. त्यामुळे चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या म्हणण्यापेक्षा शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज हे चांगल्या कर्जात मोडतं. या उलट तुम्ही एक्सपिरियन्सेससाठी घेतलेलं कर्ज म्हणजे सहलीसाठी कर्ज घेतलं तर ते सहलीवरून तुम्ही आले तर त्या कर्ज फेडायचं आहे पुढचं वर्षभर किंवा 6 महिने. पण ते 10 दिवसात तुम्ही एक्सपिरियन्स घेतला किंवा आता
तुम्ही आता बघितलं तर तुम्ही Amazon किंवा Flipkartवरून काहीही विकत घेतलं, तर तिथं बाय नाऊ पे लेटरचा ऑप्शन असतो बरोबर. आणि त्यांनी अनेक वेळा कॅशबॅक पण जास्त असतं. हो. तर लक्षात घ्या, एवढ्या छोट्या अमाउंटसाठी जर आपल्याकडे पैसे नाही आहे आणि आपण जर बाय नाऊ पे लेटर वापरत असू, तर मग ती गोष्टच आपल्याला परवडत नाही. तुम्ही जर क्रेडिट कार्डची पूर्ण लिमिट रेग्युलर खर्चासाठी वापरताय आणि त्यातून एक्सपिरियन्सेस किंवा ज्या खर्चातून काही मालमत्ता तयार होत नाही, ते म्हणजे वाईट कर्ज. आता कर्जमुक्ती किंवा कर्ज व्यवस्थापन हा आर्थिक साक्षरतेचा एक भाग आहे. म्हणजे आर्थिक नियोजन, विमा घेणं, बचत, गुंतवणूक, शेअर मार्केट, फसवणुकींपासून सावधान, या सगळ्या प्रकारामध्ये कर्ज व्यवस्थापन हा एक भाग आहे. तर अर्थसाक्षरता म्हणा किंवा पर्सनल फायनान्स म्हणा, यामध्ये पर्सनल हा शब्द आहे. पर्सनल म्हणजे व्यक्तिसापेक्ष. तसं कर्ज पण व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे आपण जे आत्ता बोललो की चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह आहे. तर आपण एक उदाहरण घेऊ की आता प्रत्येक गोष्टीसाठी EMI उपलब्ध आहे. हो. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता, पर्सनल लोन घेऊ शकता. हेअर ट्रान्सप्लांटसाठी आता कर्ज मिळतं. हो. तर तुम्ही पण एक 2 व्यक्तींची तुलना करू. एक आहेत की जे 48 वर्षाचे अंकल आहेत आणि त्यांचं आर्थिक ओढाताण करून कसे तरी हप्ते भरताय, संसार चालू आहे आणि त्यांनी ते ॲडव्हर्टाईज बघितली आणि त्यांना वाटलं की अरे नाही, आपण हेअर ट्रान्सप्लांट करायलाच पाहिजे आणि त्यासाठी ते EMIचा विचार करतायत. आणि एक दुसरा व्यक्ती आहे की त्याचं वय 26 वर्ष. त्याला हेरिडेटरी म्हणा किंवा काही कारणाने केस नाही आहेत आणि त्याला हेअर ट्रान्सप्लांट करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी ते नाही केलं तर त्याचं लग्न जमत नाही आहे किंवा त्याला तो कॉन्फिडन्स येत नाही आहे काम करण्यासाठी. बरोबर. तर त्यांनी जर त्याच्याकडेही पैसे नाही आहेत तितकेसे आणि तो हेअर ट्रान्सप्लांटसाठी कर्ज घेतोय. तर आता दोन्हीमध्ये जर तुलना केली तर तुम्हाला काय वाटतं, चांगलं कर्ज म्हणजे कोणासाठी चांगलं आहे आणि कोणासाठी वाईट आहे? जो यंग मुलगा आहे त्याच्यासाठी ते त्याच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्या आयुष्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 48 वर्षाचे काका आहेत, त्यांना ऑलरेडी ओढाताण आहे. ही लक्झरी आहे आणि त्यांनी लक्झरीसाठी कर्ज घेणं कुठेतरी चुकीचं वाटतं. हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्या काकांचं पण जर सेल्फ वर्थ वाढत असेल तर म्हणजे त्याला चांगलं, त्यांच्या दृष्टीनं चांगलंच झालं. बरोबर. सो कर्ज चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हे व्यक्तिसापेक्ष आहे. आणि कर्जाचे जे नियम जे आपण ठोकताळे म्हणतो की हे फॉलो केलं तर तुमची संपत्ती निर्माण होईल, तुम्ही चांगलं आयुष्य जगाल, तुमचं भविष्य सुंदर होईल, उज्ज्वल होईल. पण ते काही लोकांना भविष्य पाहिजेच नाही. त्यांना आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळं ते असं ज्ञान म्हणजे ऐकायला छान वाटतं, चांगलं आणि वाईट हे व्यक्तिसापेक्ष. आपण दुसरं उदाहरण घेऊ मोबाईलचं. की 25,000 रुपयाच्या मोबाईलमध्ये ज्या गोष्टी होतात तेच 1.5 लाखाच्या मोबाईलमध्ये होतात. बरोबर. साधारणपणे एखादा व्यक्ती काय गोष्टी करतो? फोन घेणे, SMS करणे, WhatsApp वापरणं, सोशल मीडिया बघणं, फोटो काढणं, ईमेल्स बघणं, इंटरनेट सर्फिंग करणं, अजून काहीतरी गोष्टी. या व्यतिरिक्त साधारणपणे 80% लोक जास्त काही मोबाईल वापरत नसतील. OTT प्लॅटफॉर्म्स बघणं वगैरे. तर एक व्यक्ती आहे, त्याला 25,000च्या मोबाईलमध्ये काम होतंय, पण त्याला वाटतं मी 1.25 लाखाचा मोबाईल घ्यायला हवा आणि तो नो कॉस्ट EMI मध्ये आहे. त्याने जुना मोबाईल दिला तर त्याला चांगलं एक्सचेंज व्हॅल्यू मिळते, त्याला रिवॉर्ड पॉईंट्स मिळत आहेत आणि अशा प्रकारे तो 1.25 लाखाचा मोबाईल त्याला 1,10,000 रुपयाला मिळतो. बरोबर. आणि मग ते चांगलं का वाईट? आता यात काही फॅक्टर्स आपण अजून ॲड करू. ह्या व्यक्तीच्या करिअरची सुरुवात आहे. आता त्याला जर घर विकत घ्यायचं आहे तर डाऊन पेमेंटची तयारी आहे. त्याला घरी काही पैसे द्यायचे आहेत आणि मोबाईल थोड्या दिवसांनी सगळ्यांना जुनाच वाटायला लागतो आणि मोबाईल कंपन्या दरवर्षी नवीन मॉडेल काढतात. त्यामुळे आपला मोबाईल तो झाला नसला तरी जुनाच वाटायला लागतो. तर मग आपलं उत्पन्न किती, आपल्या गरजा किती, आपण भविष्यासाठी किती पैसे साचवायला हवे आणि आपल्या उत्पन्नाची शाश्वती, या सगळ्यांचा विचार करून 25,000चा मोबाईल घ्यायचा की 1.25 लाखाचा 1,10,000ला मिळणारा मोबाईल घ्यायचा, हे स्वतः विचार करणं आवश्यक आहे. मग ते चांगलं वाईट पुन्हा व्यक्तिसापेक्ष आहे. तर तुम्ही बघा
कॅशबॅक, एक्सचेंज व्हॅल्यू, नो कॉस्ट EMI किंवा बाय नो पे लेटर किंवा क्रेडिट कार्ड, व्हॉटेव्हर कुठल्याही कर्जाच्या साधनांचा तुम्ही विचार केला, ते तुम्हाला चांगल्या मॉडेलचा मोबाईल जरी देत असेल, म्हणजे चांगल्या ब्रँडचा असेल, तो मोबाईल खूप उत्कृष्ट आहे, जगातला चांगला उत्कृष्ट आहे, पण तुमच्याकडे पैसे नाही. हम्म. ह्या सगळ्या आमिषांमधून तुमचं बजेट 25,000 वरून 1,10,000 वर जात आहे. तर हे एक प्रकारचं ॲडिक्शन आहे. कुठलाही EMI किंवा कुठल्याही कर्जाची परतफेड तुमच्या एकूण उत्पन्नाच्या साधारण 35 ते 40% असावी. त्यापेक्षा जास्त ती जात असेल तर तुमची ओढाताण सुरू होणार, आणि ओढाताण झाली तर मग आर्थिक विवंचनेत तुम्ही जाता. आता तुम्ही जे सांगितलं तर प्रॉब्लेम काय होतो, लोकांना ते स्वतःबद्दल अनालाइज नाही करतात. म्हणजे सगळ्यांचाच हा गोंधळ होतो, एस्पेशली जे आत्ता माझ्या वयोगटात येतात, म्हणजे जे आता 30-35चे आहेत आणि ते आत्ता कुठेतरी इकॉनॉमिकली स्टेबल पण झालेले आहेत, घर पण घ्यायचं आहे आणि आता इतकी वर्ष काटकसरीत काढलं तर मोबाईल तरी चांगला घेऊ द्या, असा काहीतरी गोंधळ होत असतो. तर मुळात अशी काही फुटपट्टी लावता येते का, की मी कर्ज कसं घ्यायचं किंवा कर्ज घेण्याला मी एलिजिबल आहे का नाही? काय पद्धतीने, काय त्याला ठोकताळे लावता येतील, की कर्ज घेताना? तर कर्ज हे प्रत्येकासाठी सारखं नाही आहे. आपण सुरुवात अशा प्रकारे करू, की मी हे पुस्तकात मांडलं आहे, की तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात हा विचार करायला हवा. पहिली कॅटेगरी आहे की कर्जबाजारी व्यक्ती. त्याला म्हणजे कर्ज इतकं आहे की त्याला त्याचं उत्पन्न पुरत नाही आहे. कसं तरी तो म्हणजे तो पूर्ण अडचण येते. दुसरी कॅटेगरी आहे की तो फक्त कर्ज परतफेड करतोय आणि जगतोय, म्हणजे हातातोंडाशी गाठ आहे. तिसरी कॅटेगरी आहे की सगळ्या कर्जांची परतफेड व्यवस्थित होती आणि ते होऊन पण काही पैसे शिल्लक राहत आहेत आणि बरं चाललंय, म्हणजे अगदीच हालाखीची परिस्थिती पण नाही आणि खूपच छान आहे असं पण नाही. चौथी कॅटेगरी फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे नेट डेट फ्री कॅटेगरी. म्हणजे तुमच्याकडचे जे काही कर्ज आहेत ते कर्ज जर परतफेड करायचे तुम्ही ठरवली, तर आज तुमच्या लिक्विड असेट्स मोडून तुम्ही ते कर्ज परतफेड करू शकता. म्हणजे तुमचं एक 60 लाख रुपयाचं कर्ज आहे, म्हणजे त्यात गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड सगळं मिळून 60 लाखाचं कर्ज आहे आणि तुमचा पोर्टफोलिओ आहे 40 लाखाचा, तुमच्याकडे सोनं आहे 25 लाखाचं, तुमच्याकडे एफडीज आहे. हे सगळं करून तुम्ही एका मिनिटात कर्ज परतफेड करू शकता. ही परिस्थिती येणं म्हणजे नेट डेट फ्री होणं. ओके. त्या पुढची कॅटेगरी आहे की कर्जमुक्ती. म्हणजे जे काय हप्ता मी भरत होतो त्याऐवजी मी त्याची इन्व्हेस्टमेंट करणार. त्याचे वेगळे वेगळे असेट क्लासेस आहेत, सोनं, रिअल इस्टेट, म्हणजे ते जी कोणती असेट क्लास तुम्हाला योग्य वाटते, तुम्हाला समजती, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता. आताच्या घडीला माझ्यावरती एकही कर्ज नाही आणि मी जे पैसे येतात ते सगळे इन्व्हेस्ट करतो. हां, आणि त्यातून उत्पन्न मिळतं, त्यातून तुमचं छान चाललं. छान चाललं म्हणण्यापेक्षा त्यातून उत्पन्न मिळतं आणि तुम्ही रेग्युलर काम करता. बरोबर. आणि त्याच्या पुढची एक अवस्था आहे ती म्हणजे कुठलंही कर्ज नाही, इन्व्हेस्टमेंट्स इतक्या आहेत की त्यातून मिळणाऱ्या रिटर्न्समधून सगळे खर्च पण भागतात आणि पुन्हा रिटर्न्स पण चालू आहेत. हे आहे फायनान्शियल फ्रीडम. आपण कोणत्या कोणत्या अवस्था बघितल्या? एक कर्जबाजारी, कर्जबाजारी अवस्था, हातातोंडाशी गाठ, नियंत्रणातलं कर्ज, नेट डेट फ्री, पूर्णपणे कर्जमुक्त आणि शेवटचं फायनान्शियली फ्री. बरोबर. 6 कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठं बसता ह्याचा आधी विचार करायला हवा. आणि आपल्याला एकतर नेट डेट फ्री व्हायचं आहे किंवा पूर्ण कर्ज, नेट डेट फ्री व्हायचं आहे, कर्जमुक्त व्हायचं आहे, हे जर आपलं ध्येय असेल तरच हे कर्जमुक्तता तुमच्यासाठी आहे. एखाद्या व्यक्तीला की माझं कर्ज नियंत्रणात आहे आणि मला कर्ज घ्यायचं आहे अजून आणि एक्सपिरियन्सेस घ्यायचे आहेत, नो प्रॉब्लेम. ज्याला दीर्घकालीन संपत्ती निर्मिती करायची आहे, लवकर रिटायर व्हायचं आहे किंवा त्याला हप्त्याचं बर्डन येतं आहे किंवा पूर्ण कर्जमुक्त व्हायचं आहे, त्यासाठी त्याला एक एक कॅटेगरी पुढं जायची. ओके. आणि जसं या कर्जाच्या कॅटेगरी आहे तशा आपल्या परिस्थितीच्या पण कॅटेगरी. म्हणजे प्रत्येकाची सुरुवात वेगळी वेगळी. खरंय. आपला देश खूप मोठा आहे. 1991 साली आपली अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर बऱ्यापैकी पैसा आपल्या अर्थव्यवस्थेत आला, नवीन नोकऱ्या तयार झाल्या, कारखाने लागले, मार्केटमध्ये वस्तू पण आल्या. पूर्वी इतके संपत्ती किंवा इतक्या प्रकारचे पर्याय पण उपलब्ध नव्हते आणि
तुम्ही जर बघितल्या की तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात, म्हणजे आपण कुठे आहोत ही फुटपट्टी फार महत्त्वाची. एक म्हणजे की आपले पहिल्या पिढीतला संघर्ष योद्धा, म्हणजे की फारसं काही बॅकग्राऊंड नाही आहे. जे काय करायचं आहे ते मलाच करायचं आहे. हं. आणि मग मला म्हणजे मी चांगलं कमवायला सुरुवात केली की मला कुटुंबाची काळजी आहे, मला घर घ्यायचं आहे, मला नंतर जर लग्न झाल्यावर मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची आहे, माझ्या निवृत्तीची काळजी घ्यायची आहे. तर सगळं मलाच करायचं आहे. फॅमिलीतला पहिला माणूस. पहिला माणूस आणि त्यालाच करणं आहे आणि इट इज ऑब्व्हियस. येस. दुसरा आपण जर बघितलं फुटपट्टीतला प्रकार, की त्याला थोडंफार बॅकग्राऊंड आहे. म्हणजे गावाकडे घर आहे किंवा आपण पुण्यात बोलतोय, तर पुण्यात 1 BHK होईना वडिलांचं घर आहे. तुला जर 2 BHK घ्यायचं आहे, तर ते तुला थोडीफार मदत करू शकतील किंवा पेन्शनमधून मदत करू शकतील. शिक्षण तुझं त्यांनी केलंय, तुझं शिक्षणाचं काही कर्ज नाही आहे. त्यामुळं थोडं बॅकग्राऊंड आहे. तिसरी कॅटेगरी आहे म्हणजे मजबूत बॅकग्राऊंड, समर्थ पार्श्वभूमी, की त्यांनी सगळंच करून ठेवलेलं आहे. गडगंज. गडगंज गडगंज म्हणण्यापेक्षा निदान तुझी सोय करून ठेवलेली. आता पहिल्या कॅटेगरीतल्या व्यक्ती 35-40 वर्षाचा आहे. तो 2-3 EMI भरतोय आणि त्याचं ओढाताण म्हणण्यापेक्षा त्याचं आयुष्य चालू आहे. चालू आहे. दुसऱ्या कॅटेगरीतला आणि तिसऱ्या कॅटेगरीतलं जे काय ओढाताण कमी असणार किंवा तिसऱ्या कॅटेगरीतला म्हणणार की मी घर घ्यायची मला गरजच नाही. तुमच्या दोघांना जे EMI भरावे लागतायत ते मला गरजच नाही, कारण मला बाबांनी माझ्या किंवा हो. आईनी किंवा कुटुंबानी ऑलरेडी प्रॉपर्टी दिलेली आहे. बरोबर. मग तो काय करणार? तो गाडी घेणार, तो चांगले एक्सपिरियन्सेस घेणार. आणि मग पहिल्या कॅटेगरीतल्या माणसाने जर त्याच्याशी कंपेअर केलं की मी मागं पडलोय, मी एवढा अभ्यास केला, एवढे कष्ट केले, पण मला आयुष्याने काहीच दिलं नाही. तुमची सुरुवात वेगळी वेगळी. त्याच्यात एक चौथी कॅटेगरी पण आहे, कोणती? हाय अचिव्हर्स. की बरं. ते त्यांची पार्श्वभूमी असो किंवा नसो, ते प्रचंड हुशार, अभ्यासू, कष्टाळू, हात लावेल तिथं सोनं. हात लावल तिथं सोनं करणारे लोक असतात. त्यांचं उत्पन्न इतकं असतं की त्यांच्या खर्चाच्या मानाने किंवा कर्जाच्या मानाने त्यांची फटाफट प्रगती होते. त्यात डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, व्यावसायिक, की आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, प्लॉटिंग करणारे, बिल्डर्स किंवा काही उद्योजक, की त्यांनी त्यांच्या कष्टाने, हुशारीने प्रचंड यश मिळवलं. आता पहिल्या कॅटेगरीतला माणूस म्हणाला की अरे मी मागं पडलोय आणि हे माझ्यापेक्षा जास्त यशस्वी ठरले. तर असं नाही आहे ते. बरेच लोक राईट टाइम राईट प्लेसला असतात, त्यामुळे यशस्वी होतात. त्यामुळे कर्जाची गरज ह्या चारही कॅटेगरीतल्या लोकांसाठी वेगळे. आणि तुम्ही जर त्यांच्याकडे बघून स्वतःला जर फेल्युअर मानायला लागले, तर तो मोठा प्रॉब्लेम आहे. कारण कंपॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. ॲब्सोल्युटली. म्हणजे मला जस्ट एक ॲड करावंसं वाटतंय. जेव्हा मी अ, पुण्यात मी ऑलमोस्ट आता 17-18 वर्ष झालं पुण्यात आहे आणि कॉलेज संपलं, सगळं झालं आणि माझं एक 5-6 वर्ष जॉब झाल्यानंतर मी साधारणतः आय गेस कोविडच्या नंतर एक वर्षभरानंतर मी विचार करतो, अरे माझ्यासोबतचे जे माझे मित्र आहेत त्यांचे केवढे सेव्हिंग्ज झाल्यात, त्यांचे केवढे मोठे पोर्टफोलिओ झालेत आणि माझं काहीच नाही. माझा खूपच छोटा पोर्टफोलिओ आहे, अगदीच बेसिक आहे. तर तेव्हा मी माझ्या बायकोसोबत बोलत होतो आणि ती म्हणाली, की "शार्दूल, तू पुण्यात नव्हतास. तू पुण्यात आलास, तू इतकी वर्ष रेंटवरती राहिलास. सो तुझा महिन्यातला काही नाही म्हटलं तरी 20-30% तुझी सॅलरी रेंट आणि घर खर्चावरती गेली. जो पुण्यातलाच आहे, तो स्वतःच्या घरात राहत होता. त्यामुळं जे काही त्याचं तुझं रेंटवरती आणि बेसिक खर्चावरती जात होतं, ते अमाउंट त्याची वाचत होती. कारण का तो घरच्यांसोबत राहत होता. मग ते वाचत होतं आणि त्याच्या इन्व्हेस्टमेंटमुळं, त्याच्या सेव्हिंग्जमुळं त्याचा पोर्टफोलिओ झाला. सो तू हे कंपॅरिझनच करू नकोस. हे कंपॅरिझन केलंस तर कायम त्रास होईल आणि कायम दुःख होईल. तुम्ही म्हणताय मला आता जस्ट जाणवतं, की बऱ्याचदा हे कंपॅरिझन होतं आणि स्पेशली एक्सपिरियन्सेसच्या बाबतीत होतं, की आपण कुठेतरी चालू करतो आणि आपण असं होतं, की आपण कुठे आत्ता कुलू मनाली, काय तिरुवनंतपुरमला जातोय आणि लोकं बँकॉक, पटाया, थायलंड किंवा अगदी पॅरिसला वगैरे जातात. 33व्या वर्षी आउट ऑफ इंडिया गेलो पहिल्यांदा
आणि मला तोपर्यंत असं वाटायचं, यार माझे सगळे मित्र आउट ऑफ इंडिया गेलेत आणि मी एकदा पण नाही गेलेलो. मला कुठेतरी त्याचं खुजं वाटत होतं. पण लक्षात आलं की ठीक आहे, आय स्टार्टेड ॲट अ डिफरंट पॉइंट, अदर्स स्टार्टेड ॲट अ डिफरंट पॉइंट. सो ते कंपॅरिझन चुकीचं आहे. तुम्ही म्हणाल ते करेक्ट आहे. कंपॅरिझन खूप चुकीचं आहे. कर्जाकडे बघण्यासाठी ही फुटपट्टी फार महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही कर्जबाजारी नाही आहे, तुमचं कर्ज नियंत्रणात आहे आणि तुमची सुरुवात वेगळ्या पद्धतीनं झालेली आहे. तर ऑब्व्हियसली तुम्हाला अनेक वर्ष कर्जाची परतफेड करायची आहे. म्हणजे ह्याला काहींना 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष लागू शकतात किंवा सेटल हं, होण्यासाठी. तर आणि यात चूक काय होते, की लोकं सोशल व्हॅलिडेशनचा प्रयत्न करतात, हं. की माझ्याकडे नाही आहे, पण ते मला दाखवायचं आहे. तर मग काय करणार मी? तर मी कर्ज घेऊन खर्च करणार. कर्ज घेऊन ट्रिप्स करणार किंवा कर्ज घेऊन शो ऑफ करणार. कर्ज बरोबर. घेऊन मोठी गाडी घेणार, की जी मला परवडतीये, माझी गरज आहे का? म्हणजे आपल्याकडं एक सोशल प्रेशर आहे, की तुम्ही घर घेतलं, गाडी घेतली, की तुम्ही सेटल आहात. तर ते सगळं कर्जावर आहे आणि नोकरीची पण शाश्वती नाही, तर तुम्ही काय करणार? सर मला हा प्रश्न पण विचारावासा वाटतो इथे कारण महत्त्वाचा मुद्दा आहे, की आत्ता ना एस्पेशली जे 25 ते 30 वयोगटातली मुलं आहेत, एस्पेशली मुलं जे आहेत, त्यांच्यावरती लग्न ठरण्यासाठी घर असणं आणि गाडी असणं हे कुठेतरी प्रेशर आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी यंगस्टर्स कर्जबाजारी होतात असं वाटत नाही का तुम्हाला? ही फॅक्ट आहे हा. जशी हुंडा ही आपल्याकडं अनिष्ट प्रथा होती, त्याच प्रकारे घर आणि गाडी असल्याचं सोशल प्रेशर हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. तुम्ही विचार करा, की आपण जे नेहमी म्हणतो, की भारताकडं डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. म्हणजे 65% जनता ही 35च्या आत आहे हं. आणि त्यामुळं भारताची प्रगती 2055 पर्यंत अव्याहत सुरू हं. असणार आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे मिळणार आहे वगैरे, वगैरे सगळे. पण ही यूथ काय करणार आहे? ही सगळे आज जॉब मार्केटमध्ये आहे. त्यामुळं जॉब्स म्हणजे नोकऱ्या मिळवणं, त्या टिकवणं हे एक अवघड काम आहे. प्रचंड कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे आणि ते सगळं करत म्हणजे डिग्री घेतल्यानंतर, नोकरी मिळाल्यानंतर त्या तरुण मुलांनी लगेच फ्लॅट विकत घेणं किंवा लगेच गाडी विकत घेणं, हे जे आपण आर्थिक गणित मांडलं, तर हे खूप त्याच्यासाठी स्ट्रेसफुल आहे. ई-एम-आयचं प्रमाण तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 35% ते 40% पेक्षा जास्त नको, असं कोण सांगतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हं. ते का सांगतात असं? कारण तुम्ही जर तुमच्या पगारातलं उत्पन्नातला बहुतेक भाग जर कर्जच जर भरत राहिले, तर तुम्हाला जगायला काय राहणार? तुम्ही बँकेसाठी काम करणार का स्वतःसाठी काम करणार? हं. आणि थोडं उत्पन्न कमी जास्त झालं, तर तुम्ही लोन डिफॉल्ट करणार. बरोबर. त्यामुळं आपल्याला लग्न करताना म्हणजे दोन्ही बाजूच्या लोकांनी, मुलाकडच्या, मुलीकडच्या लोकांनी या गोष्टीबद्दल एक जाणीव ठेवायला पाहिजे, की पूर्वीचे दिवस आता नाही आहे. म्हणजे फ्लॅटच्या किमती बघा, म्हणजे 2006 मध्ये जो 35 लाखाला फ्लॅट मिळायचा, त्याची किंमत आज 1 कोटीच्या पुढे आहे. आणि उत्पन्नाची लेव्हल तीच आहे. म्हणजे मागं इन्फोसिसचे आकडे आले होते, की 2010 पूर्वी जो स्टार्टिंग सॅलरी होती, ती 3-3.5 लाख रुपये होती. ती आजही तीच आहे 15 वर्षानंतर. बहुतेक आय-टी कंपन्यांमध्ये तीच परिस्थिती आहे आणि बाकीच्या ठिकाणी तसंच आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, की मार्केट कॉम्पिटिटिव्ह आहे. आपली काय एक पूर्ण एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी नाही आहे. दरवर्षी हजारो इंजिनिअर, हजारो आर्किटेक्ट्स या मार्केटमध्ये येतात आणि ते काम करायला सुरुवात करतात. आणि तसं पाहिलं तर कंपन्यांना नफा हवा आहे. तुमच्यासाठी ते म्हणजे कुठलाही एम्प्लॉयी जोपर्यंत कंपनीला फायदा देतोय, तोपर्यंत त्याची नोकरी सुरक्षित बरोबर. असते. आणि स्वतःला अपस्किल करणं, अपग्रेड होणं आणि नोकरी टिकवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. तर हे सर्व करत असताना म्हणजे उत्पन्नाची शाश्वती ठेवणं, यामध्ये पुन्हा तुम्ही त्या व्यक्तीवर कर्जाचं जर बर्डन टाकत असाल आणि आपण मगाशी जे हं. बोललो, जो फर्स्ट जनरेशन अर्नर आहे, त्याच्यासाठी ह्या खूप ओव्हरवेल्मिंग गोष्टी आहेत. ॲब्सोल्युटली. आणि यामुळं ब आता हे करू नाही शकत तर काय करणार? हं. तर तो खर्च करतो. तुम्ही बघा ए-टी-एममध्ये तुम्ही कॅश विथड्रॉ करायला गेले, तर तिथं लोनच्या इतक्या ऑफर्स असतात, की हां. चुकून कुठेतरी क्लिक करून कर्ज देते का काय बँक अशी भीती वाटते. बरोबर. तुम्ही कुठल्याही बँकेचं नेट बँकिंग जर उघडलं, तर तिथं पॉपअप सगळ्यात जास्त कर्जाचे येतात. बरोबर. आणि तुम्हाला
सोशल व्हॅलिडेशन तर हवं आहे, की मी घर नाही घेऊ शकत, पण मी चांगली लाईफस्टाईल तर जगतोय. मग लोकं ते सोशल मीडियाला फ्लॉन्ट करण्यासाठी खर्च करतात. ॲक्चुअली खूप वेळा तुम्ही काय करताय ह्याला लोकांचं काही घेणं नसतं. हे तुम्हाला वाटतं, की लोकं माझ्याबद्दल असा विचार करतील म्हणून मी खर्च करतो. राईट. म्हणजे आता खरं तर लग्न ठरताना हे बघितलं पाहिजे, की वधू आणि वर दोघंही अर्थसाक्षर आहेत का? आणि त्याच्यावरती अननेसेसरी ह्या सोशल प्रेशरमुळं कुठेतरी कर्जाचं बंधन तर नाहीये ना, हा विचार केला पाहिजे रादर दॅन बाकी कम्पॅटिबिलिटी. कर्ज हा तुमच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी देणारा विषय आहे. कर्ज जर तुम्ही योग्य पद्धतीनं वापरलं, योग्य वेळी, योग्य वयात घेऊन त्याच्या असेट्स तयार केल्या, तर कर्ज तुमचा मदतनीस आहे. अदरवाईज कर्ज म्हणजे कर्ज आहे. त्याला कुठल्याही भावभावना नाही. थंडी, वारा, ऊन, पाऊस काहीही असू द्या, व्याज चालू असतं. तुम्हाला ते व्याज फेडावंच लागतं आणि त्याच्या बर्डन खाली जगायचं की कर्जाला मित्र मानायचं हा तुमचा प्रश्न आहे. आणि कुठली बँक अशी किंवा कुठल्याही बँकेचा माणूस असा बंदूक घेऊन तुमच्याकडे येत नाही, हे सही कर आणि घे हे 10 लाख रुपये. हे तुम्ही जाता बँकेकडे आणि तुमचा हा कॉन्शियस डिसिजन असतो मला कर्ज घ्यायचं आहे. त्यामुळं कर्ज कधी घ्यायचं, केव्हा घ्यायचं, कसं घ्यायचं, त्याची परतफेड आपल्या फायद्यासाठी कशी करायची, हा अतिशय व्यक्तिगत आणि शांत डोक्याने घ्यायचा निर्णय आहे. सर कर्जाबद्दल ती इतकी निगेटिव्हिटी का? म्हणजे मला आठवतंय माझे वडील सांगतात मला, की मी लहान असताना घरच्यांनी एक जमीन घ्यायसाठी तेव्हा वडिलांनी कर्ज घेतलं. तर माझे आजोबा म्हणाले, की दिवाळखोरीचा फॉर्म भरून ठेव ऑलरेडी. या लेव्हलचं, की कर्ज घेतलं की दिवाळखोरीच आली. अरे तो कर्जात आहे, ह्या लेव्हलला आपण बोलतो आणि कर्जाबद्दल एवढी निगेटिव्हिटी का? म्हणजे पहिल्यांदा अगदी जरी ते तुम्ही सांगितलं तर 30% च्या खाली जरी ई-एम-आय असला तरी असं असतं, की लवकर कर्ज संपवून टाका. एवढं आपण निगेटिव्हली विलन म्हणून का बघतो कर्जाकडे? कर्जाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा काही एका दिवसात तयार झालेला नाही. बरं. मार्केटमध्ये ॲक्चुअली एवढा पैसा आणि एवढ्या संधी हे साधारण 1990 नंतर तयार झालेल्या आहेत. पूर्वी कर्ज बँक देतच नव्हती आणि कर्ज घ्यायचं तर ते सावकारांकडनं घ्यावं लागायचं. त्यांचा व्याजदर जास्त असायचा. ते चक्रवाढ दराने तुमच्याकडनं पैसे वसूल करायचे आणि तुमचं घर सावकार घेतोय, शेत घेतोय, तर ह्याचा खूप प्रभाव आपल्या मानसिकतेवर आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळात 2 मोठे बंड जे झाले होते, एक तर डेक्कन रायट्स हं. आणि नंतरचं क्रांतिसिंह नानासाहेब पाटलांचं प्रतिसरकार. प्रतिसरकार. त्यामध्ये सावकारांचं शोषण हा एक फार मोठा भाग होता. बरोबर. आणि त्यामुळं लोकं कर्जाला घाबरतात. त्याची कारणं ही आहेत, की त्यांनी खूप वाईट दिवस बघितले. हं. कारण उत्पन्न नाही आणि व्याज तर भरायचं आहे. आता निदान तुमची काय अडचण असेल, तर तुम्ही बँकेशी बोलू शकता. ते डेट सेटल करू शकता, ओ-टी-एस करू शकता, दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता. किंवा काहीतरी पर्याय आहे. तिथं काय नाही, सावकार येऊन तो सगळ्यांपुढं तुमचा अपमान करणार. मग तो सोशल स्टिग्मा आणि प्लस म्हणजे आता एखादा निर्णय बिझनेसमनचा चुकला आणि त्याला अडचण तयार झाली, तर तो रॉंग डिसिजन असू शकतो. तर तो कर्ज नाही परतफेड केली, तर तो एक प्रकारे मी फेल आहे. माझा काही जगून उपयोग नाही, अशी भावना कर्जामुळं लोकांमध्ये तयार झाली. त्यामुळं लोकं कर्जाला घाबरतात. आज आपल्या सुदैवानं तशी परिस्थिती मुळीच नाही आहे. कर्जाचा लोकं अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करतायत. लोकं संपत्ती निर्माण करतायत आणि कर्जाचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करायला हवा, याची साक्षरता आवश्यक आहे. मध्ययुगीन युरोपामध्ये ख्रिश्चन धर्मात कर्ज घ्यायला द्यायला बंदी होती. पण राजाला लढायांना कर्ज लागत होतं. व्यापाऱ्यांना बिझनेस करायला कर्ज लागत होतं. शेतकऱ्यांना बी-बियाणं खरेदीसाठी कर्ज पाहिजे होतं. पण आता आपल्या धर्मात तर बंदी आहे. धर्मसत्ता, राजसत्ता एकच होते. तर मग ज्यू धर्मीय म्हणजे यहुदी धर्मीय लोकांना कंपल्सरी तुम्ही कर्ज वाटप करा. कारण त्यांना बऱ्याच प्रोफेशन्सला बंदी होती. मग ते बनले सावकार आणि पैसा पैशाला ज्या पद्धतीनं वाढवतो, नथिंग लाइक इट. हो. म्हणजे आपल्याकडचं जर ताजं उदाहरण घेतलं तर 2009 सालचा बजाज फायनान्सचा शेअर. शेअरचा भाव, मार्केट कॅप आणि आजचं किती आहे? त्यांनी किती पट पैसे मिळवून दिले. 1995ला ₹10 उपलब्ध असलेलं HDFC बँकेचं शेअर आज किती पट झालेलं आहे. तर हे एक प्रकारचे सावकारच आजच्या काळातले. म्हणजे ते दे आर एथिकल. मच एथिकल आणि रेग्युलेटेड बाय RBI अशा पद्धतीनं आहे.
पण मुळात या व्यवसायाचं या धंद्यामध्ये ताकदच अशी आहे की उत्पन्न चांगलं मिळतं. तर हे मध्ययुगीन युरोपात हे ज्यू सावकार प्रचंड श्रीमंत झाले आणि मग लोकांमध्ये तिथल्या एक राग तयार झाला की अरे आपलेच पैसे आहेत आणि हा गबर होत चालला. मग डिफॉल्ट, मग राजा म्हणणार तुम्ही आमच्या देशात राहायचं नाही. म्हणजे इंग्लंड, स्पेन आणि फ्रान्समधून या ज्यूची हकालपट्टी झाली. अरे बापरे! इव्हन शेक्सपियरचं मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये जो सावकार आहे तो शायलॉक ज्यू आहे. यामध्ये अँटीसेमिटिझमची बीजं आहेत अरे की बापरे! जी दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन. नाझी लोकांनी ज्यूचा संहार केला, होलोकॉस्ट केला. तर त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहे, पण एक फॅक्टर हा पण आहे की त्यांच्याकडे पैसा होता आणि त्या पैशाचं बऱ्यापैकी प्रमाण हे सावकारी होतं. आपल्याकडे कर्जाबद्दल हिस्ट्री आहे का पूर्वीपासून? आपल्याकडं तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून कर्ज घ्या, फक्त जास्त व्याज घेऊ नका. कौटिल्य अर्थशास्त्रात याबद्दल सूत्र आहेत. नंतरच्या काळातही कर्ज व्यवहार भारतामध्ये चांगला चालू होता. फक्त व्याजावर मर्यादा होता आणि तो परंतु तो राजसत्तेद्वारा नियंत्रित होता. म्हणजे कायमच आपल्याकडे कर्ज होतं आणि ते रेग्युलेटेड होतं. रेग्युलेटेड म्हणजे एवढा मोठा देश, एवढे राज्य, काही ठिकाणी रेग्युलेटेड, काही ठिकाणी नॉन रेग्युलेटेड. म्हणजे साऊथला जर बघितलं तर चोळा साम्राज्यामध्ये तुम्ही बघितलं तर मंदिराच्या भोवती सर्व अर्थव्यवस्था होती आणि मंदिरं व्याजाने पैसे पण द्यायचे व्यापारासाठी, शेतीसाठी. त्यामुळं कर्ज हे आपल्यासाठी निषिद्ध नाहीये कधी. निषिद्ध नाही. त्या कर्जाकडं बघायचा वाईट दृष्टिकोन हा मुख्यतः इंग्रजांच्या काळापासून सुरू झाला. म्हणजे इंग्रज भारतात व्यापार करण्यासाठी आले आणि राज्यकर्ते बनले. तर हे एक सिंपल स्टेटमेंट नाही आहे. प्लासीची लढाई एक मोठा टर्निंग पॉईंट मानली जाते की ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात भारताचा व्यवहार गेला. त्या लढाईमध्ये इंग्रजांना मदत करणारे लोक हे जगत सेठ म्हणून त्यावेळेसचे बंगालचे सावकार होते. मुघलांच्या काळात मुघलांना कर्ज देणारे सावकार जगत सेठ होते की ते बंगालमध्ये होते. आणि मराठ्यांनी जेव्हा मुघल सत्ता खिळखिळी केली तेव्हा भारतात अनेक संस्थानं आणि बेबंदशाही माजली. तर जगत सेठांचं म्हणणं होतं की कर्ज आणि व्याज समजू शकणारे दोनच लोक, पहिले आम्ही, दुसरे इंग्रज. त्यामुळे त्यांनी इंग्रजांना बोलवून घेतलं आणि ती लढाई जिंकण्यासाठी साम दाम दंडभेद म्हणजे लाचलुचपतीपासून सगळ्या प्रकारची मदत केली आणि इंग्रजांना तिथं राज्यकर्ते बनवले. आणि पुढच्या काळामध्ये 150-200 वर्षामध्ये इंग्रजांनी यथेच्छ लूट केली आणि त्यामध्येच मगाशी जे उल्लेख केला आपण की डेक्कन राईट्स किंवा शेतकऱ्यांची जी जुलमी पिळवणूक केली ती सावकारांनी. हे सर्व विल्यम डॅरलिम्पल यांच्या ॲनर्की नावाच्या पुस्तकात खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि इंग्रज राजसत्ता आपल्याकडे स्थिरावण्यात कर्जाचा खूप मोठा सहभाग आहे. बापरे! सर लिटरली कुठेतरी तो एक आशेचा किरण म्हणतात तो बऱ्याच जणांना दिसतो. आय एम शुअर की आपण पुढच्या एपिसोडमध्ये कर्जमुक्त कसं व्हायचं किंवा एखादा खरंच त्या कर्जाच्या दलदलीत अडकलाय तर त्यांनी त्याचं गणित कसं मांडायचं, त्यांनी लिटरली स्टेप बाय स्टेप, पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय, हे कसं, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. थँक्यू सो मच. लिटरली आत्ता तो एक जो मगाशी म्हणाल तसं मी आशेचा किरण कुठेतरी दिसतोय. कर्जमुक्त होणं किंवा कर्जाच्या तावडीतून सुटणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे. पण ती प्रचंड अवघड किंवा जगडव्याळ आहे किंवा मला जमणारच नाही असंही नाही आहे. काही सिंपल टेक्निक्स, चांगला माइंडसेट आणि तुमचे प्रयत्न ह्याने तुम्ही नक्कीच कर्जमुक्त होऊ शकता किंवा कर्ज नियंत्रणात आणू शकता. त्यामुळं ह्याच्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. अतिशय सोपी सरळ प्रोसेस आहे. आपण नक्की करूया. येस. आणि अर्थात सरांचं पुस्तक आलंय कर्जमुक्त व्हा, त्याची लिंक खाली दिलेली आहे. आम्ही आत्ता या 2 एपिसोडच्या सिरीजमध्ये अर्थात डिटेल बोलणार आहोत, पण अजून तुम्हाला स्पेसिफिक डिटेल्स सगळ्या पुस्तकात आहेत. शार्दूल, हे फार महत्त्वाचं बोलले. मी मगाशी 2-3 पुस्तकांची नावं घेतली. आमचे प्रकाशक मधुश्री पब्लिकेशनचे आष्टेकर मला रागवतील की आपलं पुस्तक प्रमोट करायचंच राहिलं. तर प्लीज हे पुस्तक तुम्ही घ्या, तुमचे रिव्ह्यू कळवा आणि त्यात तुम्हाला अजून काय प्रश्न आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद. धन्यवाद. लो बसावा.